तेव्हा काशीचा ब्राह्मण कान्होपाठक महाराज संतांच्या भेटी करता निघाले. हे कान्होपाठक महाराज सकाळी सकाळी उठले, 2 लेकरं घेतले खांद्यावर आणि खेळवत होते. तो काशीचा पंडित आला. का हो, हे तेंदूरच गाव ना? हो म्हणे, हे तेंदूरच गाव. मग इथं कान्होपाठक नावाचे संत कुठे राहतात? ज्याला विचारायचं तेच संत होते. तो म्हणते कोण पाहिजे? कान्होपाठक नावाचे संत कुठे राहतात? कान्होपाठक तो म्हणे मीच आहे. तू संत? अरे काशीपर्यंत तुझी कीर्ती आली. मी म्हटलं सकाळी सकाळी तू अध्ययन करत असेल आणि तू तर लेकरं खेळवत आहे खांद्यावर. तू तर लेकरं खेळवत आहे खांद्यावर. म्हणे मग मला लेकरं असल्यामुळे मी साधू नाही, संत नाही. तुला कोण म्हणून म्हणे संत? मग हे लेकरं टाकतो ना म्हणे विहिरीत. कान्होपाठकानं 2 लेकरं घेतले आपले आणि टाकले विहिरीत जीवत. तेव्हा कान्होपाठक महाराज म्हणतात, बघा म्हणे काशीहून तुम्ही माझ्यापर्यंत इथपर्यंत माझ्या गावात माझ्या नावावर आले आहे, माझ्या घरचं जेवण करा 2. अरे आता पोटचे लेकरं मारली, तुला सुतूक पडलं आणि तुझ्या घरचं खातो का? मी काशीचा पंडित आहे, मी काशीचा पंडित आहे. आता लेकरं मारली, तुला सुतूक पडलं, मी सुतकातला खाणारा दिसतो काय? मग म्हणे हे लेकरं जर जिवंत केले तर माझ्या घरी जेवण करा. तेव्हा कान्होपाठक महाराजांनी आवाज दिला, या रे बाहेर या. जसे लेकरं खेळण्याकरता बाहेर जाते तसे विहिरीतून जिवंत लेकरं बाहेर आले. जिवंत लेकरं विहिरीत टाकण्याजोगती त्यांच्याकडे आसक्ती होती आणि जिवंत लेकरं पुन्हा विहिरीतून काढणारी दैवशक्ती होती. संत आपल्यातच राहतात, आपल्या सारखेच दिसतात, पण ते गेल्यानंतर त्याची कीर्ती होत. संत जगा